नमस्कार. तर आज वाराच्या हिशोबाने आणि तारखेच्या हिशोबाने आपण पान क्रमांक 46 22व्या क्रमांकाची आरती चालू आहे. आणि घरातही अतिशय निर्मळपणा, गोदावरी, गंगा अनेक नद्यांचा समूह घरात तयार झालेला आहे ॲटोमॅटिक. तर आज ग्रंथाच्या अगोदर आपल्याला आरती घ्यावी लागते. तर स्वामींच्या मठात आपण बरेच दिवस जात नाही आहे आणि मठ आपल्या घरात चालू झालं आहे. हे पुण्य आपल्याला लाभलं आहे. तर अशी ही अक्कलकोट स्वामींची महती आहे आणि चक्रधर स्वामी ही प्रणाली आपल्याकडून करून घेते. तर आज आपण आरती क्रमांक 22मध्ये नियमाप्रमाणे. तर आरती अशी आहे. सद्गुरू बाळकृष्ण महाराजांची प्रेमे बाळकृष्ण गुरुला निरंजन आरती करू विमला. श्री गुरुमूर्ती रम्य दिसते, दर्शन पापदग्न होते, सद्बुद्धी देवणी भय हरिते, भवदेतुनी पार करीते, पसरिले मोहजाल जगती, त्यातही सर्व बद्ध होती, विवेका विना कोणी सोडते, भुलविते जना विषय वासना सोडीना कुणा, म्हणून शरण रिगो गुरुला की श्री गुरु तारी तारी शिशूला प्रेमे बाळकृष्ण गुरुला, पाहुणी स्वरूप कांती गुरुची की गुरूंच्या पदारविंदाची, पडे भूल मनमनी हो साची, की उपमा अन्य न कोणाची, मुखाने वाम वधू गुरुचे, नैनी रूप पाहे गुरुचे, श्रवणी ऐकू यश त्यांचे, गुरुपदी वास गुरुपदी ध्यास, गुरुपदी शिष्य नमो त्या गुरुपद कमलाला, की जो गुरुभक्त मनी रमला, प्रेमे बाळकृष्ण गुरुला, दर्शन देऊनी ब्रह्महरीला, श्रीचरणी ब्रह्मभास झाला, कलियुगी सद्गुरू अवतरला, की पतितो धार करावया, ध्यान श्री चरण कमली धरुणी, मुखाणी तद्वंश गावणी, हृदय तन्मूर्ती रचिर आणुणी, बंधू पायास पूर्ण विश्वास थोडी, भवपाश श्री गुरु दावी सुपत शिशूला, की शरणची तीन बाळ तुझला, प्रेमी बाळकृष्ण गुरुला निरंजन आरती करू विमला. तर अशा प्रकारे 46 पानावरची जी आरती आहे ती अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच भक्तगणांसहित बाळकृष्ण हे जे सद्गुरू आहेत त्यांचं विशेष वर्णन आलेलं आहे. आता पुढे आपण सद्गुरू बाळकृष्ण महाराजांची 23 क्रमांकाची आरती घेत आहे. ती सीताबाई रंगनाथ शास्त्री वैद्य यांनी रचलेली आहे. स्वामी भक्तांनो, करूया आरती आपल्या बाळकृष्ण गुरुला. जरी भेटले सद्गुरू, आरती अतिशय खास आहे. जरी भेटले सद्गुरू, माझा शांती दया मम चित्ताला, आसनी येऊनी बसवी बापा, दर्शन द्यावे दासाला. हात जोडणी करीतो प्रार्थना माते, यावे आरतीला, स्वामी भक्तांनो मम मस्तकी बा हस्तची ठेवी, स्फूर्ती द्या या वेळेला, सुस्वर आरती करीन ताता, तो मन हे रंजविण्याला, भक्ती स्वामी भक्तांनो या आरतीने प्रश्न अमौलिक सद्गुरू वचने म्या लिहिले, सद्गुरू बाळकृष्ण जय तात या कलियुगी अवतरले, स्वामी भक्तांनो आरती ऐकूनी या सीतेची दासाची, तात मम गृही ते आले, कंठी माळा स्फटिक मनोहर, सद्गुरू आसनावरी बैसले, स्वामी भक्तांनो. अशा प्रकारे सौ सीताबाई रंगनाथ शास्त्री यांची आरती अतिशय जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण असा दिलासा देत आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे तात महाराजांनी आपल्याला कशा प्रकारे बोलवणं पाठवतात ही अफाट लीला स्वामी आपल्याकडून करून घेतात. आणि स्वामींचं कसं आहे रामभाऊ, की वास्तविक
स्वामींनी जर ठरवलं ना तर एखाद्या मनुष्याचा ते उद्धार करतात आणि त्याला उच्च कोटीचा डायमंड बनवतात. असं आहे स्वामींचं. आणि स्वामी आपली सतत साथ देत राहते बऱ्याच वर्षापासून. कधी आपल्याला एक सेकंदाचंही त्यांनी असं विरह होऊन दिला नाही. अफाट अशी अगाध लीला आहे स्वामींची. आणि आपल्याला श्रीकृष्ण जयंती जवळ आल्यामुळे मोठे मोठे आदेश येत आहेत घरामध्ये. तिकडे एक महाराज आपली वाट बघत आहेत. अतिशय उंच लेवलचे ते राष्ट्रसंत आहेत आणि ते आपली तिकडे त्यांच्या मूळ तपोठिकाणी आपली वाट बघत आहे. पण आता आपल्याला कसं आहे, घनघोर तपस्येला बसण्यासाठी जी यंत्रणा लागत आहे ती अतिशय इझिली प्राप्त झालेली आहे आपल्याला. आणि ह्या श्रावण महिन्यात बहुतेक आपलं 4च्या 4 सोमवार तप होईल. कारण आपण पण आता कुठली हार मानत नाही. बरोबर. कारण की गेले अनेक वर्ष सोमवारचा अर्थच आपल्याला कळत नव्हता. बरोबर. तर इथे रामभाऊ हा कसा आहे, भक्तीचा मळा ह्या घरात खुललेला आहे उच्च प्रमाणात. पण काही वासनिक माणसं आणि पापी माणसं आपली वासना भडकून देतात आणि आपल्याला बिनाकामाचा त्रास देतात. अशी पापी माणसं इथे आहेत या समाजात. तर त्यांचा त्याग करून आपण त्यांचं अन्नपाणी सोडून आपण सरळ घाटकोपरच्या घरात येऊन स्थिर झालेलो आहे आता. तर आपण आता ग्रंथ चालू करत आहोत 2 ते 3 सेकंदामध्ये. आणि चक्रधर स्वामींच्या या विशेष ग्रंथामध्ये अगाध परमेश्वराची लीला जशीच्या तशी आहे. तर कालच्या मारामारीमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे त्या सापांची आणि देवाची मारामारी चालू आहे जोरदार 192 पानावरती. आणि गणपती बाप्पाला विशेष कोटी दंडवत घालून आईवडिलांचे आपण कोटी दंडवत प्रणाम करून मगच या ग्रंथाला आपण सुरुवात करत असतो. घेतली तेथे तो सर्पासी येरीकडे बाहेर गेली गरुडे तळतळा तोडिले गाडे एका सगळीचे मिळाले एक दिगंधरा पळाले वारुळे धरुणी दडाले एक निर्विष झाले विरोळे नदी उदकामाची. ऐसे सर्प मारिले गरुडे देखुनी वारिले दैत्य भांडे मग तयासी पाताळी धाडूनी कोडे आणले तीर्थवेलो ते सफळ वेली मुळागरे काळिया नाथीला शाडोम धरे वरी आरूढ झाला गजरे काढीला जमुने बाहेरी. अशा प्रकारे काळ्या नागाच्या त्याच्या भुजंग शिरावरती पाय देऊन देव वरती आलेला आहे आणि त्याला त्या डोहाच्या बाहेर काढलेले आहे. फडे मिरवती 5 शते रत्न जळकती अमिते माथा दिव्य प्रभा फाकत तेथे भासे भानू जैसा तया फड्यावरी श्रीमंत करीत आला तांडव तांडवा नृत्य नारद गंधर्व गतवाते वाले आले वेने वाद्य नेसी तो अवस्वर विमानी देहो पावडली गगनी दंबिनादे दिव्य सुमनी वरुषती स्तवी घोषे तो यमुनीच्या तीरी नंदादी यशोदा नारी शोक करीती नाना परी गवळी आणि गोपाळ आला देखुणी श्रीपती गोपाळ पावे वाजविती गोकुळजन स्वस्थ चित्ती हरुष यशोदानंद. आता इकडे आनंद झालेला आहे की परमेश्वर तिथे डोहाच्या वर आलेला आहे आणि काळ्यावरती यश प्राप्त झालेलं आहे देवाला. काळ्या नागाचा संपूर्ण जो गर्व होता तो जिरवलेला आहे देवाने. आला देखुनी काळ्या देखुनी भयानक गजबजले म्हणती लोक हे काही कृष्ण अलौकिक विघ्न आणले कसे असे त्या नाभी म्हणे न जगजेठी उतरला काळ्या तळवटी यशोदे नंदा दिल्ली भेटी बळीभद्रा क्षेम. मग काळ्याची अनुज्ञा देता झाला यादव राणा लागून श्रीचरणा केली महास्तुती करावी म्हणे जय जय मग श्यामा तोण नेनुनी सर्वोत्तमा मिया विरोध केला तया क्षमा करावी स्वामी. तू अगाध अपरंपारू नित्य शाश्वत सर्वेश्वरू वेदा आगमा नकळे तुझा पारू तेथे मी घेऊता अब्रह्म दुर्गावरी सदा तुझा वास परमानंदा तो तू गोकुळा तो गोविंदा झालास व्यक्त तेसे गोळ्याचे अद्भुत भाग्य फळा आले समर्थ. आता आपणही बालपणी अमरनाथला अशीच लीला केली होती रंभ. आपण अमरनाथून एक नाग पकडून आणला होता. नंतर त्या नागाची आपण कातडी काढली होती
ते कात टाकतो ना, ती कात काढली होती. ती बरेच वर्ष त्या अभ्यासासाठी आपल्याकडे होती 11वी-12वीच्या वर्गात. आणि आपण जनावरांचा भरपूर अभ्यास केला. तर काही डोहामध्ये या सर्पांची अशी लीला आहे ना, हे पण इतके अजरामर आहेत ना की त्यांना भोलेनाथांचं काय वर्णन आहे. पण काही सर्प हे विष्णू अवतारामध्ये आपण त्यांचा चांगला उपयोगही केलेला आहे. काही असे काळ्यासारखे दुष्ट असतात. जो तू परब्रह्म साक्षात जोडीला असे इच्छी देई, तू स्वामी माझा आनंद घना, मी सेवक मधुसूदना, परी संसार दोषी मना पडला विसरू. माझे पूर्वदत्त समर्थ फळा आले निभ्रांत, तो तू माझे घर पुसत आलासी देवा. तिथे गरुडा बहिणी पायी बुडी देऊन राहिलो डोई, आता मीच कवणे ठाई राहो देवा. देव म्हणे तुझा मस्तकी माझी पद्मी, उमटली निकी ते गरुड देखोने सेकी, काही न करी तुझे. अशा प्रकारे त्याच्या डोक्यावरती देवाच्या पाऊल खुणा उमटलेल्या आहे आणि त्याच्यामुळे गरुड त्याला काही करत नाही. अशी ही आघात लीला आहे इथे परमेश्वराची. आता तू जाय उठाउठी समुद्रात राहे काळा भेटी, म्हणून काढिली तीर्थ घाटी दिदली अरुंद. तिने नमस्कार केला देव स्तुती प्रश्न चविला, मग सपरिवारी गेला राहिला काळा भेटी. तो वेल वाहिला गोकुळी, मग मृत्यूलोकी विस्तारली, भुतळी होती पाताळी, म्हणून भोपळी म्हणजे. आता ह्या सगळ्या देशांमध्ये असंच झाले राम, की राक्षस वगैरे राज्य करत आहेत काय ठिकाणी. राक्षसांना तेव्हा काही क्षमा करतो त्यांना, आणि ते राक्षस राज्य करत आहे म्हणूनच बऱ्याच ठिकाणी पृथ्वीवरती सर्वनाशाकडे जग चाललेलं आहे. आणि देवाला याचं काही विशेष खंत नाही आहे देवाला या गोष्टीची. देवाला असे अनेक युग आली, अनेक युग गेली, येतील पुढे, पण या समय हा असा गुरु, असा सद्गुरू म्हणजेच श्रीकृष्ण सद्गुरू आहे, स्वतः परमेश्वर आहे. आणि पुढे आपण 166 पानावरती आहोत. देव म्हणे तुला मस्तकी माझी पद्मी, उमटेल निकी गरुड देखोने सेकी, काही न करी. आता तू जाय उठाउठी समुद्रात राहे काळा बेटी, म्हणून काढीला घाटी दिदली अनुज्ञा. तिने नमस्कार केला देव स्तुती प्रश्न चविला, मग सपरिवारी गेला राहिला काळा बेटी. तो वेल राहिला गोकुळी, मग मृत्यूलोकी विस्तारली, भुतळी होती पाताळी, म्हणून भोपळी म्हणायची. ओढीत आणली फळे ते लांब झाले भोपळे, पृच्छा पिळासी गवसले ते झाले मळत होते. पोटातळी ते दळपले ते भोकट झाले वाटोळे, फुतकार वापे झगडले झाले कडवट. देवाची दृष्टीसमोर ते भोपळ झाले मधुर, तयाची शाखा रुचिकर मिरवे ताटी. ते महापुरी तारित सतार ते कृष्ण नाम सांगडी नर, भोपुरी ओतरणी पहिलं पार पावती मोक्षपदा. मग गरुडा आज्ञा देती श्रीमंत, पावे शिंगे वाते गरजत, वस्ते पुढा करुणी तुरत. गेले गोकुळासी कंस तुझ ठेविला होता बांधुनी, तो सोडीला ती क्षणी कमळी साडीली सहस्री दोन्ही. भेटी कंसासुराची देखुनी चकित झाला कंसासुर, म्हणे वाचला न बुडीची नंदकुमार, याचा वेगी होय सहारो केवी कवण बुद्धी. ऐसे यशवंत झाला श्रीकृष्ण, म्हणून गोळी करीते अवेक्षण, पुढील कथा येलन नंदन सांगे विद्वान सकवी. आता अशा आपल्या घरातही असंच आहे. काही वाईट माणसं आपला नाश करायला बघत आहेत. ते खूप मोठ्या यंत्रणा तयार करून आपल्यावरती आघात यंत्रणा करून आपल्याला नाशिवंत गोष्टीकडे न्यायला बघत आहे. पण त्यांच्या बापाच्याने पण ते होणार नाही, कारण की आपल्याला साक्षात परमेश्वर आशीर्वाद द्यायला येत असतो. पहाटे 4ला, पावणे 4ला. 194 पानावरती इति श्री भगवत पुराणे महापुराणे दशमस्कंदे काळिया दमन पवाडे 22वा प्रसंग गोडा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर आपण आता 195 पानावरती 23वा अध्याय सुरुवात करून देऊया, कारण की आपण एकदा तिकडे गावी गेलं की परत येणार नाही ते लोक. आणि ग्रंथ तर आपल्यासोबतच असतो, पण जैन धर्माचे पण अभ्यास करावा लागतो आपल्याला. ते आजी आणि आजोबांचं काय म्हणणे, थोडा जैन धर्माचा आपण उद्धार करा. तर आपल्याला स्वतःचा एक जैन धर्म आहे राम,
आपल्याला स्वतःची एक पाली भाषा आहे. आपल्याला भोलेनाथांनी एक धर्म आणि युगंधर पुरुष बनवलेले आहे आपल्याला. तर त्याचे पुरावे तुम्हाला येत्या काळात दिसतील. कारण की ते संसारातील रस असल्यामुळे कसं आहे, आपण परमेश्वराला तिकडे सोडून येतो जंगलामध्ये आणि परत त्या संसारात येतो आपण. तर पान क्रमांक 195 23व्या अध्यायामध्ये पहिली ओळ. श्री परेशाय नमा, श्री कृष्णाय नमा, असो एकेवेळी वृंदावनी निर्मळ मास सुदिनी, वेणू वाजविला श्री चक्रपाणी स्वस्वरू नादे. आणि आपण ह्या घाटकोपरच्या घरामध्ये तेच करत आहे. आपण एक अशी सुंदर बासरी वाजवतो इथे की आकाशातली देवी देवता, गणगंधर्व, अप्सरा आपलं गायन ऐकायला इथे येत असतं. बरोबर. आणि हेच ह्या घराचं खासियत आहे की इथे भजनामध्ये साक्षात परमेश्वर ग्रंथ ऐकायला येत असतो आणि गायन ऐकायला सुद्धा येत असतो. आता राजकारणासाठी